चला मग बनवूया गावरान चिकन थाली। ही रेसिपी आहे माझ्या सासूबाईंची। सगळ्यात आधी आपल्याला चिकन बॉईल करून घ्यायचं आहे। तर त्याआधी एका पातेलीमध्ये आपण तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी टाकू। मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यात जिरं टाकू। जिरं आपलं चांगलं फ्राय झालं आहे। आता आपण त्याच्यात बारीक ठेचलेला लसूण टाकूया। लसूण टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मस्त परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लसूण कच्चा नाही राहत। आता आपण याच्यात टाकूया बारीक चिरलेला कांदा। हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। बघा कसं मस्त मिक्स झालंय। मेक शुअर की कांदा जळला नाही पाहिजे। जर कांदा जळला तर मग त्याची पूर्ण टेस्ट बिघडते। थोडा लालसर कांदा झाला की आपण त्याच्यात टाकूया हळद। हळद टाकली की आपण हे मिश्रण थोडं मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मिश्रण मिक्स झालंय। आता आपण याच्यात टाकूया चिकन। चिकन टाकलं की आपण याला थोडं परतवून घेऊया, जेणेकरून आपला सर्व मसाला चिकनला लागेल। हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचंय। आता हे बॉईल होण्यासाठी आपल्याला ठेवायचंय। चिकन मस्त बॉईल करून घ्यायचं। आता मी याला थोडा वेळ गॅसवर ठेवते। आता आपला कांदा मस्त कापून घ्यायचा आहे। मी सर्व कांदे मस्त कापून घेतले। आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकूया आणि त्यात हा कांदा फ्राय करून घेऊया। सर्व कांदा आपण याच्यात टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपण फ्राय करून घेऊया। आपल्याला कांदा मस्त लाल होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा मस्त मऊ आणि लाल झाला की आपण त्याला काढून घेऊ। नंतर आपला कांदा मस्त आता आपण एका पॅनमध्ये खोबरं भाजून घेऊया। आता आपण मिक्सर जारमध्ये लसूण, अद्रक, भाजलेलं खोबरं आणि कांदा हे सर्व मिश्रण ॲड करून हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। चिकनची भाजी असेल तर बाजरीची भाकरी असायलाच हवी। चिकन बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं। चला मग आपण बनवून घेऊया एक बाजरीची भाकरी। मी बाजरीची भाकरी थापून घेतली आहे आणि मस्त तव्यावर टाकून दिली। आता याला आपण पाणी लावूया आणि एका साईडने पूर्ण मस्त शेकली गेली की आपण त्याला पलटून देऊ। झाली आपली बाजरीची भाकरी रेडी। मस्त झाली। आता आपण बनवूया चिकनची भाजी। आपण जो मसाला रेडी केला होता तो आपण तेलात परतून घ्यायचा आहे। मसाला परतला की त्यात आपण आपल्याला जेवढं हवं तेवढं तिखट टाकायचं आहे। आम्हाला थोडं जास्त आवडतं। त्यानंतर हळद आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि मग आपलं चिकन बॉईल केलेलं चिकन यात ॲड करून हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं। आपली भाजी थोडी जास्त आहे, सो आपण अजून एक पॅकेट एव्हरेस्टचा मसाला टाकू आणि मग आपलं चिकन ॲड करून घेऊ। आता या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून याला डेकोरेट करून घ्यायचं। आता आपण बनवूया सुकं चिकन। आता मी एका कढाईमध्ये तेल घेऊन तो सेम मसाला जो आपण मिक्स करून घेतला होता तो याच्यात ॲड करून भाजून घेतला आहे। मसाला मस्त भाजला की त्यात आपण चटणी, हळद आणि सुखे मसाले टाकायचे। एव्हरेस्टचा चिकन मसालाही त्यात ॲड करा। हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्या आणि मिक्स झालं की आपण त्याच्यात चिकन ॲड करूया। बॉईल केलेलं चिकन फक्त पीस ॲड करायचे। हे मस्त मिश्रण असंच मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला सर्व मसाला या चिकनला लागेल। आपलं चिकन भाजून झालं आहे। आता आपली वेळ आली आहे कोथिंबीर। आता आपण टाकूया कोथिंबीर। आपलं सुकं चिकनही रेडी झालं आहे। आता आपण याला
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.